पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। याचीच पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी पाचोरा तालुक्यातील वाडी, शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी आदी गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधलाय। झालेल्या नुकसानीची माहिती घेत अडचणी समजून घेतल्या। यावेळी आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सदस्य, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यासह इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाचोरा तालुक्यातील वाडी, शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी आदी गावांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची आज आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। बहुतांश भागात शेतामध्ये पुराचे पाणी साचलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी परिस्थिती आहे। अनेक गावांमध्ये घरांची पडझड, पशुधनाची हानी, संसार उपयोगी साहित्य, धान्य आदींचं नुकसान, ग्रामीण भागातील रस्ते, पुलांचं नुकसान अशी प्रचंड वाताहत झालेली आहे। शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध होईल, तसेच नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनास आवश्यक निर्देश गिरीश महाजन यांनी दिले। या प्रसंगी आमदार श्री किशोर पाटील, जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सदस्य मधुकर, माननीय जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील काटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, प्रांताधिकारी भूषण आहिर, तहसीलदार बनसोडे साहेब, इंदल परदेसी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, प्रभारी सरपंच नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कालपासून आपण बघतायत खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस जळगाव जिल्ह्यात विशेष करून 3-4 तालुक्यांमध्ये झालेला आहे। त्यात सगळ्यात जास्त मला असं वाटतं की पाचोरा तालुक्यामध्ये या ठिकाणी सगळी ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे। आणि वरून पावसाचा फोर्स इतका होता, नद्यांना, नाल्यांना इतका पाणी आला की जे गावं आहेत तिथले सगळे पूल ब्लॉक झाले आहेत। जे ब्रिज होते त्यातून पाणी जाऊ शकलं नाही, कचरा आल्यामुळे, आणि गावामध्ये पाणी शिरलं, आणि पाणी शिरल्यामुळे संपूर्ण गावामध्ये मागे जो फुगवटा तयार झाला त्यात गावांमध्ये पाणी शिरलं। अनेक जनावरं या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेलीत, जी बांधलेली होती ती त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलीत। गोठ्यामध्ये 7-7, 8-8, 10-10 फूट पाणी होतं। त्यामुळे या भागात जवळपास गाई, म्हशी वगैरे मोठी जनावर धरली, बैल तर 500-600 जनावरं या ठिकाणी गेलीत। लहान मोठी धरली तर 2000च्या वर, म्हणजे बकऱ्या वगैरे कोंबड्या जर आपण धरल्या तर 2000च्या वर जनावरं या ठिकाणी दगावलेली आहेत। शेतीचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। या पावसामुळे शेती खरडून वाहून गेलेली आहे। शेतीमध्ये तर खालती दगडच राहिलेला आहे, माती नावाची वस्तूच राहिलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्याचं एवढं नुकसान आहे। ज्या ठिकाणी पिकं उभी होती ती वाहून गेलेली आहेत। फळबागा होत्या, मोसंबीच्या असतील, केळी असतील, या वाहून गेलेल्या आहेत, आणि खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। पण पावसाचं प्रमाणच एवढं होतं कारण अगदी म्हणजे तासाभरात, 2 तासामध्ये महिन्याभराचा पाऊस, अगदी मुसळधार पाऊस हा एकाच वेळेला पडल्यामुळे सगळं अचानक हे संकट सर्वांवर या ठिकाणी आलेलं आहे। आणि इथेच नाही, मला असं वाटतं की नांदेडला आपण बघता, आपण सोलापूरला बघितलं असेल, जालन्याला तर पूर्ण शहर पाण्यामध्येच होतं कालपासून, लातूरला तीच परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे। खरं निसर्गाचं चक्रच बदललेलं आहे मला असं वाटतं। आता आपण बघतोय 3-4-5 वर्षापासून मेमध्ये कुठे बर्फ पडतोय, कुठे पाऊस पडतोय, कुठे वादळ होतंय। आता पावसाळ्यामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस म्हणजे पूर्वी असं कधी झालं नाही। म्हणजे इतक्या वर्षामध्ये कुणी बघितलं असेल 100 वर्षामध्ये, त्याच्या आधी इतका मोठा पाऊस अगदी 2-3 तासामध्ये पडून जातो, आणि त्यामुळे अचानक नदीला पूर आल्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे। शासनाच्या वतीने आम्ही सर्वांना म्हणजे सगळी मदत जी असेल ती देण्याचा प्रयत्न करतो आहोत। पंचनामे सुरू आहेत। ज्यांना आता घरं नाहीत, जे वाहून गेली आहेत, त्यांना राहण्याची व्यवस्था केली आहे, जेवणाखाण्याची व्यवस्था केलेली आहे। पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत, आणि म्हणून आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत। 2-3 दिवसात पंचनामे झाले की तात्काळ मदत आम्ही या सर्व लोकांना त्या ठिकाणी देणार आहोत। आणि शेती जी खरडून वाहून गेलेली आहे त्याचे पंचनामे आम्ही करतो। NDRFच्या निकषाप्रमाणे जी मदत आहे ती सगळी आम्ही या ठिकाणी करणार। भाऊ, अनेक ठिकाणी जे आहे रस्ते खचलेले आहेत, संपर्क तुटल्यामुळे आज पण आपले अधिकारी, कर्मचारी पोहोचू शकलेले नाहीत। अनेक ठिकाणी जे छोटे पूल आहेत ते वाहून गेलेले आहेत, वरचे स्लॅब त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत, दळणवळणाला प्रॉब्लेम येतो आहे। ही परिस्थिती पण या ठिकाणी आहे। तात्काळ दुरुस्तीचे आदेश PWDला, जिल्हा परिषद बांधकाम खात्याला मी या ठिकाणी। भिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, जळगाव, पाचोरा।